आंदोलन यासाठी आहे की एकीकडे देश हा आझादी का अमृत महोत्सव म्हणून आलेला आहे आणि देशातील जनता आज कुठल्या स्तरावर चाललेली आहे। विशेषतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि चंद्रपूर शहर काँग्रेसतर्फे हे आंदोलन आहे आणि कुठेतरी राज्याचं अधिवेशन सुरू आहे। मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणते की आम्ही असं केलं तसं केलं, परंतु चंद्रपूर शहरामध्ये आज जर वस्तुस्थिती बघितली तर एका सामान्य नागरिक कोणी खुश नाही आहे। या महानगरपालिकेमध्ये मागील 3 वर्षापासून प्रशासकाचं राज्य आहे। शासन निवडणूक घ्यायला तयार नाही आहे, फक्त सुप्रीम कोर्टाचं नाव घेऊन निवडणुका पुढे ढकलत आहे। लोकशाहीमध्ये लोकांचं शासन पाहिजे, परंतु लोकांचं शासन या सरकारला नको आहे। या सरकारला कुठेतरी हा देश आणि हे राज्य आणि हे महानगरपालिका गुलामगिरीमध्ये घालवायची आहे आणि प्रशासनाला करायचं आहे। आज चंद्रपूर शहरामध्ये इतके लोक परेशान झालेले आहे की अमृतवाणी नावाची जी यांनी योजना आणली त्यामध्ये गटारासाठी त्यांनी संपूर्ण शहर खोदून टाकलं। आज रस्त्याला आणि गाड्या फिरायला जागा नाही आहे। आज अनेक प्रश्न आहे, बेघराचा प्रश्न आहे, रहमतनगरचा प्रश्न आहे, अनेक झोपडपट्टीवालीचा प्रश्न आहे, अनेक असे ठिकाणं आहे की जिथं घरं बनलेले आहे, झोपड्या बनलेल्या आहे, पण त्या नियमाकुल झालेल्या नाही आहे। तर अशा अनेक बाबीसाठी म्हणून आज चंद्रपूर शहर काँग्रेसतर्फे या महानगरच्या लोकांना कुठेतरी जाग आला पाहिजे। या इथील जिल्हाधिकाऱ्याला, इथल्या महानगरच्या प्रशासकाला, येथील पालकमंत्र्याला कुठेतरी आम्ही जागं केलं पाहिजे। त्या दृष्टीने आज शहर काँग्रेस समितीतर्फे आज आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।